टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी कधीही बनवू शकता। मस्त गरम गरम तवा अंडा मसाला एकदम चमचमीत। ही फक्त 6 अंड्याची भाजी मी बनवलेली आहे। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता बघा, अंड्याची भाजी बनवण्यासाठी ना इथं मी 6 अंडी उकडून घेतलेली आहेत। उकडून सोलून घेतलेली अंडी आहेत। आता काय करू आपण, हे थोडं 2 मिनिटं साईडला ठेवूया आणि एक मस्त छानपैकी एक वाटण बनवून घेऊया। मसाला बनवायचा आहे ना, मी एक टोमॅटो घेतला, अशा मोठ्या फोडी करून घेतल्यात टोमॅटोच्या। हे काय वाटूनच घ्यायचं आहे आपल्याला। टाकूया टोमॅटो, 4 ते 5 पाकळ्या लसूण, आणि ते ना मी आलं घेतलेलं आहे अर्धा इंच, ते बारीक चिरून टाकायचं, म्हणजे छान असं बारीक होतं वाटणामध्ये। थोडंसं पातळ चिरून टाकायचं, 1 इंच आलं। आणि मिरच्या टाकायच्या 5-6, हे तिखटवाले मिरच्या आहे। 5-6 मिरची मी बारीक करून टाकली, 2-2 तुकडे करून, थोडीशी कोथिंबीर। आता हे बारीक वाटून घेऊ आपण। बघा, वाटण इथं तयार आहे आपलं, हिरवं वाटण भाजीसाठी। असं हे वाटण असलं ना, छान चमचमीत भाजी होती बघा। मस्त असं बारीक झालेलं आहे, मस्त कलर आलाय वाटणाला। आता तवा अंडा मसाला बनवायचा, तर मी इथं ठेवलेला आहे गॅसवरती तवा गरम झाला की टाकायचं 2-3 चमचे तेल। अंडी आहे ना आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहेत। इथं मी अंडी अशी चिरून घेतलेत, 2-2 फोडी करून घेतलेत। आपण तेलामध्ये अंडी सोडूया, थोडेसे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे छान चव येते। असे अंडे सर्व ठेवले की त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट टाकायचं, मीठ, थोडीशी हळद टाकून आहे ना छान भाजून घेऊया। गॅस एकदम कमी करायचा, म्हणजे मसाला करपणार नाही आपल्याला टाकलेला। आता बघा, 2 मिनिटातच परतून होत्यात अंडी, याला काही वेळ लागत नाही, पण भाजी छान होते। बघा, 2 मिनिटातच इथे आहे ना अंडी परतून झालेली आहेत आपली। काढून घेऊया ताटामध्ये। आणि आता आहे ना त्याच तेलामध्ये आहे ना, राहिले ना तेल तव्यामध्ये, त्याच्यामध्येच अजून परत 2 चमचे तेल टाकायचं त्या राहिलेल्या तेलामध्ये, आणि टाकूया बारीक चिरलेला कांदा। इथं 2 मीडियम कांदे आहे ना मी बारीक चिरून घेतलेले आहेत, म्हणजे ग्रेव्ही आहे ना छान होते आपली भाजीची। छान मस्त भाजून घ्यायचा कांदा, अजिबात कच्चा नाही ठेवायचा। बघा, कांदा पण आपला व्यवस्थित भाजलेला आहे। आता टाकूया आपण तयार करून घेतलेलं वाटण। हे कच्चंच आपण सर्व वाटून घेतलेलं आहे। छान मस्त तेल सुटेपर्यंत सर्व मसाला भाजून घ्यायचा व्यवस्थित। मिक्स करून घेऊया। बघा, 1 ते 2 मिनिटं आहे ना हिरवं वाटण आपलं कांद्यामध्ये छान परतून झालेलं आहे। आता टाकूया सुके मसाले। सुक्या मसाल्यामध्ये इथे मी पाव चमचा लाल तिखट घेतले, आपण हिरवी मिरची पण टाकली ना त्यानुसार तिखट टाकायचं। पाव चमचा गरम मसाला आणि थोडं पाव चमचा हळद, आणि इथे मी घरगुती काळा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, घरी बनवलेला। आता एवढेच मसाले टाकायचे आपल्याला, आणि छान मिक्स करून घेऊ सर्व। थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडंसं पाव चमचा, सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि ना हे मसाले शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल, तर इथे मी ना मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकणार आहे। एकदम थोडं टाकायचं मसाला शिजण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित मसाले सर्व एकत्र छान मिळून येतात आणि मसाल्याला तेल पण छान सुटतं असं थोडंसं पाणी टाकलं की। 2 मिनिटं शिजवून घेऊया। बघा, 2 मिनिटातच मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण ती परतून घेतलेली अंडी मसाल्यामध्ये ठेवायची। बघा, व्यवस्थित अशी आहे ना मसाल्यामध्ये अंडी ठेवले। फक्त आता भाजी तर आपली झालेलीच आहे, मसाल्यामध्ये आहे ना अंडी छान मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाला सगळा अंड्यांना लागतो छान असा।
बघा फक्त आहे ना 6 ते 7 मिनिटातच एक मस्त चमचमीत अंड्याची भाजी तयार झालेली आहे. मस्तपैकी इथं आपला अंडा तवा मसाला छानपैकी तयार झालेला आहे. थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया. किती छान मस्त चटपटीत अंड्याची भाजी इथं तयार झालेली आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.